तर राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात। नाही, राजसाहेबांवरच्या कुठल्याही निर्णयावर मी बोलणार नाही। राजकारणात लवचिकता नक्की असावी, पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही ना ह्याची काळजी असावी। राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं, अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही। आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही। त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती। त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात। मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही। त्यांची स्पष्ट भूमिका होती, महाराष्ट्रामध्ये मी मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे। महाराष्ट्रामध्ये जर मराठी भाषेच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही, आणि देशात हिंदूच्या अंगावर आलं तर तरी मी सोडणार नाही। ती भूमिका राज ठाकरे साहेबांची। आणि म्हणून ती परिस्थितीत या लवचिकता या शब्दाचा अर्थ काय काढतो? आता ना लवचिकता वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते, आणि तशा प्रकारची भूमिका राज ठाकरे कधी कधी घेतात, आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहेत आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही।